मित्रांनो बघा आपल्या गावातील पण बैल आलेले आहेत बघा. नितीन म्हात्रे यांचे बैल. मयंक म्हात्रे बसलेला आहे शेकड्यावरती बघा. मस्त की बारीकशे जोडे आहेत, तुम्हाला दाखवतो बघा. चला बैल दाखवतो तुम्हाला त्यांची. बघा मित्रांनो 2 बैला झोपून आणलेले आहेत बघा. ए शेकडा मालक पाहू शकतात तुम्ही, छोटे छोटे मुलं. आणि मित्रांनो बघा आपले मामा जाकी, जुने जाकी आलेले आहेत बघा बैल घेऊन. ते बैल मला घ्या त्यांना विचारणार आहे आज कुठला बैला आणलेली आहेत आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये. तुमचे बैलांची नाव वगैरे विचारणार आहे. मी मयंक भाई आपल्या बैलांची नावं सांग म्हणा. कुठला लाल्या म्हणून दाखवचं. मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल याचं नाव आहे लाल्या. अजून कुठला बैल आहे आपला समोर. मित्रांनो तिकडे दिसत असेल त्या झाडाखाली तुम्हाला काला आणि व्हाईट टिपकाचं आहे ना, त्याचं नाव आहे बाजी. आणि इकडे मथुर का. कुठल्या जातीचा आहे बैल आपलं, म्हणजे गावठीच आहेत का. बघा मित्रांनो गावठी बैल आहे सगळं तिन्ही पण. काय फेरे झालेत का आता, किती फेरे मारलं. 2 फेरे मारलं. आता मला सांग की तुमचं 3 बैल आहेत. मथुरला कुठल्या साईडशी पलवला फेऱ्या. डावी मध्ये, डावी बाजू. बघा मित्रांनो तुम्हाला तिन्ही बैल दिसत असेल ना, डावी साईडून पलातन. आता नुकताच बघा फेरा मारून आलेले आहेत काका. आपण मित्रांनो तिकडे गेलो होतो वरच्या साईडला, कारण की थोडं शूट करायला भेटला ना आपल्या बैलांचा. आता पुन्हा एकदा फेरा मारला तर शूट घेतो यांचा, आणि तुम्हाला पण दाखवतो यांच्या बैलांचा किती पळ आहे आणि किती पलातन ते देखील. मामा तुम्ही आता तुमचे 3 बैल आहेत. तुम्ही बैल हा कुठल्या जातीचं आहेत आणि कसं काय घेतलं. गावठी बैल आहेत रे. गावठी बैल आहेत का. गावठी बैल आहेत, घरच्या गाईचे बैल आहेत. बघा मित्रांनो बघा आता ही बैल तुम्हाला तिन्ही दिसतात ना हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये फेरा मारायला आणलेली. ही तिन्ही बैल आहेत ना मित्रांनो घरच्या गायची बैल आहेत मित्रांनो, गावठी बैल आहेत. बघा मित्रांनो गावठी बैलांना पुढे न्यायचा प्रयत्न मामांनी केलेला आहे. 24 महिन्याचे गोरे आहेत. हा मित्रांनो जवळपास ते महिन्याचे आहेत तिन्ही बैल. मित्रांनो मामा सांगतो की गेल्या वर्षापासून आपण या बैलांना फेऱ्या म्हणजे मारले पण आहेत आणि 2 शर्ती पण झालेल्या आहेत. गुलाल वगैरे घेतले का. बघा मित्रांनो 2 गुलाल देखील घेतलेले आहेत. मानाने शेकडा आखले 11 वर्ष पोराने आखलं. बघा मित्रांनो मामा सांगता की मानाचं शेकडा सुद्धा आखलं आहे. आणि मयंक भाई आहे ना आपला, त्यांनी आखलेला आहे. त्याचं वर्ष 11 वर्षाचा आहे मित्रांनो फक्त. 11 वर्षाचा आहे. त्यांनी मित्रांनो तुम्हाला तिथे दिसत असेल ना मयंक, त्यांनी शेकडा आखलेला आहे. मानाची शेकडा बोलतात ना गाडी, ती आखलेली आहे. वर्ष फक्त मित्रांनो याचा आहे 11 वर्ष, जास्त वर्ष नाही. त्याला आवड लागलेली आजोबांसोबत जाऊन. मयंक भाई काय पुढे जाऊन काय बनणार आहे तू. कुठला कसा तुला मालक व्हायचंय, बैल मालक कोणच्या सारखा, कोणासारखा होशील झाला. तुला मोठं होऊन काय शेकडेवाला बनणार, डॉक्टर बनणार, काय बनणार तू. ही आवड तुला कशी काय लागली बैलगाडी शर्तीचे. मला पप्पा घेऊन जायचे पहिले. पप्पा का तुझे. कुठे गेला होता शर्यत बघायला. चिंचोलीला. किती वर्षाचा असताना तू गेला तिकडं. 10 वर्षाचा. ही बाई आता तुम्ही शेकडा घेऊन आलं. तू गाडी स्वतः पण बसतं का चालवायला. कधी कधी मारतो फेरा. बघा हा फेरा मारायला आला ना बाबांसोबत की हा बसतो बिंदास शेकडा हाकलतो. बाकी झुपायपाचं काम इकडे मामा करतात. सर्व बैल झुपून देणार, मग हा फेरा मारणार इकडे बैलांना घेऊन. हा आपला बालूमामाचा पोरगा आहे. मित्रांनो बघा आपले हनुमान दादा घरात आहेत बघा, तुम्ही पाहू शकतात आपल्या सोबत आहेत हरिग्रामच्या अड्ड्यात. कुठला बैल घेऊन येणार आहे. येतील का मित्रांनो. बघा बैल घेऊन येणार थोड्या वेळेला, तुम्हाला पाहायला भेटेल सुंदर फेरा. बरेच मित्रांनो बैल आलेले आजूबाजूची गावातील.
थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो फेरा. जागवार आलेला आहे बघा. सर्व हुशार मात्र बघा आवाज बघा भाईचा वाघाचा. मित्रांनो बघा आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये भरपूर सारी मित्रमंडळी आलेली बघा. आपल्याच गावातील अड्डा आहे इकडे. हा अड्डा पाहू शकता. हरिग्रामचा अड्डा तयार झालेला आहे मस्तपैकी. आणि मित्रांनो आपल्या गावातील मित्रमंडळी आलेले इथे फेरा मारण्यासाठी बैलांना घेऊन. भरपूर सारी मित्रमंडळी आलेली बघा. पूर्ण भरलेला हा पट्टा. इकडे रोशन भाई, तिकडे काका आहेत आपले पंच बघा. इकडे क्रिकेटर सुद्धा पोरं आलेले आहेत आपल्या गावातील. इकडे मीटिंग चालू आहे. कसली मीटिंग चालू आहे रे तुमची? मॅचिंगची का? मित्रांनो बघा इकडे शर्ती पण मॅची पण. अजून पोरं आलेत बघा तुम्हाला दाखवतो. इकडे सोम भाई आलेला आहे. मित्रांनो बघा साहिल भाई सोबत बारीक पोरं सुद्धा आलेले बघा. काय रे बाबू कुठं आलाय तू आज? कुठला बैल आवडतो तुला? विठ्ठल. विठ्ठल का? अरे काय बोलत नाही लास्ट. बारीक पोरं खूप आलेले आहेत आज अड्ड्यामध्ये. आपल्या भाई सुद्धा आलेले आहे बघा. मस्त आहे की सुट्टी आहे. गेला ना आज जॉब वरती. बाकी सर्व मित्रमंडळी आपली. मित्रांनो थोडेच वेळ मित्रांनो आपल्या गावातील राजादा पाटील यांचे पण बैल घेऊन आलेला आहे आपण. सरपंच आला. सरपंच आणि निल्या बैलाला घेऊन आल्या. मित्रांनो सर तिकडे जाऊया बैला बघायला. तुम्हाला दाखवतो बैला कुठली आल्यात कुठली नाही. चला जाऊया. फेराचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत बघा. ही सर्व मित्रमंडळी. पूर्ण हा अड्डा भरलेला आहे. आपल्याच गावातील पोरं आहेत. मित्रांनो बघा समोर तुम्हाला बैलीचं असं राणा बैल आहे बघा. राजादा पाटील यांचा बैल. आणि मित्रांनो इकडे आता अड्ड्यामध्ये फेरा मारायला आणलेला आहे बघा. मोनिश पाटील यांचा बैल आहे. आणि एका साईडला निल्या आहे. आता इकडे तयारी चालू आहे बैल बिल बांधाची. हे सर्व मित्रमंडळी आलेले आहेत अड्ड्यामध्ये बघा. बारीक पोर सुद्धा आलेले आहेत भरपूर. चला मित्रांनो बघा आता आपल्या बैलांना काढलेला आहे रेसल द्यायला. चला मोनिश पाटील आणि मोनिश पाटील यांचा बैल. व्हाईट व्हाईट मॅचिंग केलेली आज. बघा बाबूला शर्यत बघायला आले बघा. बैल आवडतो. काय बाबू बैल पाहिजे तुला? आंबा. काय आंबा आला. हा गेला ना यायला आता. तिकडे बैला गेल्यात. याला बैल पाहिजे तो म्हणजे आवड आहे त्याला बैलांची. बरोबर आहे. एकच नाद बैलगाडी शरद. बाबू बोल. एकच नाद बैलगाडी शरद. आपले समाधान दादा सुद्धा आले आहेत. आणि शुभम म्हात्रे नमस्कार. हुंद्रू बैलाचे मालक बघा. नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल बैल त्यांचा पुढच्या अड्ड्यात ना. मोठा धमाका होणार. हे बघा आविदाचा मुलगा, राजादाची मुलगी, हे सर्व छोटी छोटी पोरं आलेत. तर बैला घेऊन गेल्यात पुढं. तिकडे जोड्या सोडतात तिकडे बघा. इकडे बाबू सुद्धा आले बघा. संजय दादा यांचा मुलगा. तुझं नाव काय? इकडे 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 समोर. मानस काय पूर्ण नाव सांगा मला. पूर्ण नाव. तुझा पप्पाचा आणि सांग. बघा मित्रमंडळी इथे बसलेले मस्त की शर्तीचा आनंद घेत आहे.
वरती फेरा मारायला घेऊन गेलेले आहे आपल्याला बैलांना. नील मित्रांनो मोनीश पाटील यांचा बैल आहे आणि निल्या बैलाला घेऊन गेलो आपण वरती. फेरा येईल बघा मित्रांनो, तुम्हाला पाहायला भेटेल. आता मी पण चाललेलं आहे, जास्त काय लांब जाणार नाही कारण की अंतर खूप आहे पाठीचा. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मध्यभागातून पाहायला भेटेल. काय स्पीड असेल बैलाचा तुम्हाला दाखवतो मी. मोनीश पाटील यांचे वडील सुद्धा आलेत बघा इकडे. फुल सपोर्ट असतो मोनीश पाटीलला. आणि अजून बारीक पोर सुद्धा बरीच आहे तिकडे. जोड्या सुटल्या बघा मित्रांनो, जोडी आलेली आहे. निल्या आणि मोनीश पाटील यांचा बैल.